So let us discuss about the next chapter or next unit of the F4 part, that is the communication and proficiency in English, phonics and phonemics awareness in English. This chapter is a little bit hard and little bit easy also. So let's start with the introduction. What is the phonics and phonemics? Then speech of scope of unit, speech mechanism, that is phonics, phonetics, sound pronunciation and stress, intonation, etc. Second one is learning outcomes, that is objective, and third one is learning experience, that is methodology. Then first is the speech mechanism. Then what is the speech mechanism? स्पीच मेकॅनिझम म्हणजे काय की नेमकं वेन वी स्पीक व्हॉट हॅपन, जेव्हा आपण बोलतो नेमकं तेव्हा काय होतं, वी प्रोड्यूस अ स्ट्रीम ऑफ अ साऊंड, वी कॉल इट लँग्वेज. आपण एक प्रकारचे साऊंड जे काय आहे ते प्रोड्यूस करतो आणि त्याला आपण काय म्हणतो, भाषा असं म्हणतो. इट मीन्स द लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ साऊंड. अ लँग्वेज इज अ बेसिकली स्पोकन रिटन पार्ट कम आफ्टर वर्ड. ठीक आहे. मग लँग्वेज म्हणजे काय की एक सिस्टीम आहे कशाची, आवाजाची, ज्याने काय होतं की भाषा तयार होते. बेसिकली स्पोकन म्हणजे बोलणं आणि नंतर जे काय आहे लिहिण्याचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं लँग्वेज. सो स्पीच इज द फाउंडेशन ऑफ द लँग्वेज. इन डेली लाईफ लँग्वेज इज अ मेनली यूज फॉर स्पीकिंग. ते ठीक आहे. मग जे काय भाषा जी आहे ती काय आहे, मेनली यूज फॉर स्पीकिंग म्हणजे बोलण्यासाठी यूज होणारं जे काही तंत्र आहे त्याला म्हणायचं लँग्वेज. नाऊ वी शॅल ट्राय टू नो अबाउट डिफरंट ऑर्गन्स ऑफ द स्पीच विथ अ फिगर. ठीक आहे. मग या फिगरवरनं आपण डिफरंट ऑर्गन्स जे आहे स्पीच जो आवाज जो आहे तो कुठून प्रोड्यूस होतो ते आपण बघणार आहोत. ही वरची जी फिगर आहे ती 2 मार्क्सला विचारली जाऊ शकते, त्यामुळे ही व्यवस्थित करून ठेवायची आहे. कारण आय थिंक 2017मध्ये इन 2017 दिस वॉज आस्क सो मेनी टाइम्स इन द 2 मार्क्स. ठीक आहे. तर इफ वी ट्राय टू अंडरस्टूड द प्रोसेस ऑफ स्पीच प्रोडक्शन्स, we have to understand the various organ of human body which take part in it. ठीक आहे. मग आपल्याला जर म्हणजे स्पीच म्हणजे काय की जी बोलण्याची जी प्रोडक्शन होण्याची जी काही प्रोसेस आहे ती कशी होती हे बघण्यासाठी आपल्याला ह्युमन बॉडीतले जे काही पार्ट आहे त्यांचा अभ्यास आधी करायला लावल. मग काय की फर्स्ट काय की ॲक्शन ऑफ द डायफ्रॅम्स, एअर कम्स फ्रॉम अ लंग्स थ्रू द वाईड पम्प्स. ठीक आहे. म्हणजे असे जे काय अवयव आहे ज्यांनी काय होतं की काही अवयवांनी हवा जी आहे शब्द बोलताना ती हवा आतमध्ये जाते, तर काहींनी ती हवा जी काय आहे ती बाहेर फेकली जाते. ठीक आहे. तर त्याला काय म्हणायचं आहे, लॅरँक्स म्हणायचं आहे. हां. आणि जी आत येणारी हवा आहे त्याला म्हणायचं लंग्स आणि बाहेर फेकती जेव्हा त्याला म्हणायचं लॅरँक्स. मग व्हॉट इज द पार्ट ऑफ द मेन पार्ट इज अ नोझल कॅव्हिटी, लिप, टीथ, पॅलेट, टंग, लॅरँक्स, फॅरँक्स अँड व्होकल कार्ड. ठीक आहे. And then second diagram is most important, not this most important, but there are a sub organ is there, so but important is the first diagram. ठीक आहे. The next one is the vocal cord are like स्मॉल लिप. म्हणजे वोकल कार्ड जो आहे तो स्मॉल लिपसारखा असतो तो. त्यामुळे काय होतं की आपण जे काही नॉर्मल ब्रिदिंग करत असतो तेव्हा जे काही आपल्यातली जी काही हवा अंदर म्हणजे आत जाते आणि त्यातून जो साऊंड तयार होतो त्याने काही व्हायब्रेशन तयार होतं त्याला म्हणायचं आहे व्हॉईस साऊंड. ठीक आहे. मग जी काय वाइंड ओपनिंग असते किंवा जी हवेची जी ओपनिंग असते ती व्होकल कॉर्डच्या बाहेरून येते त्याला म्हणायचं आहे ग्लॉटिस. दे व्हेरी रॅपिड प्रोसेस, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती खूप फास्टमध्ये होते त्यामुळे आपल्याला पटकन कळलं जात नाही, परंतु आपण हीच जी प्रोसेस आहे एखादा शब्द साऊंड प्रोड्यूस करताना जेव्हा हळूहळू आवाजात प्रोड्यूस करतो तेव्हा आपल्याला ते समजलं जातं. ठीक आहे. देर आर अ स्मॉल फ्लॅप विच इज कॉल्ड ॲज अ टंग अँड टुवर्ड्स द फॅरंग्स. म्हणजे जो काय स्मॉल फॅंग्स आहे त्याला टंग म्हणायचं आहे आणि त्यातूनच तो फॅरंग्सकडे पुढे जातो. पुढे आहे इपिग्लॉटिस, दॅट इज अ प्रिव्हेंट फूड टू एंटर इन टू द लॅरंग्स. ठीक आहे. Now, immediately behind the upper teeth ride, the portion of the roof of the mouth is called as a hard palate. मग काय की अप्पर जे टीथ आहे वरची जी दाढ आहे त्याच्या इमिडिएटली माउथचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, हार्ड पॅलेट म्हणायचं. बिहाइंड द सॉफ्ट पॅलेट, त्याच्याच शेजारी काय आहे सॉफ्ट पॅलेट आहे आणि सॉफ्ट पॅलेटला काय म्हणायचं लोअर, म्हणजे सॉफ्ट पॅलेटनी जास्त करून जी काय हवा आहे ती खालच्या पोझिशनला जाते आणि हार्ड पॅलेटनी ती वरच्या पोझिशनला जाते. सो we have to some example m and m, we have to produce m, then upper lip is below or cross with the lower lip and we have to produce n sound, then mouth will be open and m mouth will be closed. ठीक आहे. That's why the man no sing when the soft palate is rise
and their air pass through the mouth. The teeth and tongue, lip, jaw are also important organ in the proper production of sound. ठीक आहे. मग टीथ काय आहे की ती pronunciation of th, that is the think, thought, bath and thank, these, that's, upper front teeth are used. ठीक आहे. म्हणजे जे काय थचा जो उच्चार आहे फॉर एक्झाम्पल टी आहे त्याला काय म्हणायचं आहे, टीचा उच्चार जिथे होतो म्हणजे ते टीथ हा काय आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या बोलण्याचा किंवा साऊंड प्रोनाऊन्सिएशनमध्ये. ठीक आहे. नंतर टंग आहे. टंगमध्ये काय होतं की अंग म्हणजे आपण काय म्हणतो अंग जेव्हा असा उच्चार येतो, इज मेन इम्पॉर्टंट ऑर्गन इन मेकिंग स्पीच साऊंड वी हॅव टू यूज टंग फॉर मेकिंग साऊंड पर्टिक्युलरली फॉर द कन्सोनंट. जे काय कन्सोनंट असतात त्यासाठी टंग जास्त इम्पॉर्टंट होत असते. ठीक आहे. म्हणजे ए बी सी सी सीला काय होतं टंग आपली टीथला अटॅच होते त्याला म्हणायचं आहे प्रॉपर टर्न ऑफ अवर टंग. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिप. लिपमध्ये असं डब्ल्यू म्हणजे लिप राऊंड अँड पुश फॉरवर्ड पोझिशन. म्हणजे आपली जी काय लिप आहे ती राऊंड म्हणजे आतल्या आतमध्ये राऊंड म्हणजे गोल आकार फिरते आणि जो काय वर्ड आहे त्याला फॉरवर्ड म्हणजे पुढची पोझिशन देते. म्हणजे फॉर एक्झाम्पल डब्ल्यू डब्ल्यू. ठीक आहे ना. आपली जी टंग आहे ती उच्चार करून बघायचं आहे. जी टंग आहे ती डब्ल्यू म्हणजे ती राऊंड पोझिशनने फिरते आणि ती पुढे फॉरवर्ड करते डब्ल्यूला. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉल आहे, विथ आहे, नॉट आहे, इनफ आहे, ब्रॉथ आहे, असे जे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोनेटिक्स अँड फोनेमिक अवेअरनेस. देन व्हॉट इज द फोनेटिक्स. फोनेटिक्स इज द सायन्स ऑफ द साऊंड ऑफ लँग्वेज. म्हणजे असं विज्ञान की ज्याने भाषा जी काय आहे त्याचा आवाज हा प्रोड्यूस होतो त्याला म्हणायचं आहे फोनेटिक्स. देन इट इज रिलेटेड टू द मेकॅनिझम अँड टेक्निक ऑफ स्पीच साऊंड. हाऊ द साऊंड आर फॉर्म, हाऊ द सिलेबल्स आर मेड बाय कंबायनिंग साऊंड, हाऊ द वर्ड्स अँड देन सेंटेन्स आर कन्स्ट्रक्टेड. मग फोनेटिक्स कशासाठी रिलेटेड आहे. साऊंड म्हणजे जे काय आवाज आहे तो फॉर्म कसा होतो आहे, त्याच्यातून सिलॅबल्स कसे तयार होत आहे, दोन साऊंडपासून सिलॅबल्स कसे तयार होत आहे आणि त्यापासून जे काही सेंटेन्स आहे वाक्य आहे ते कन्स्ट्रक्ट कसं होतं आहे त्याला म्हणायचं आहे फोनेटिक्स. ठीक आहे. द सायन्स ऑफ अ फोनेटिक्स दॅट रिलेट्स विथ द प्रोडक्शन्स, ट्रान्समिशन अँड रिसेप्शन ऑफ स्पीच. म्हणजे असं फोनेटिक्स ज्याच्यापासून प्रोडक्शन म्हणजे काहीतरी तयार होतं आहे, ट्रान्समिशन म्हणजे काहीतरी चेंज होतं आहे आणि रिसेप्शन म्हणजे काहीतरी परत आपल्या बोलण्यात येतं आहे त्याला म्हणायचं आहे फोनेटिक्स. इट इन्क्ल्यूड्स अ डिस्क्रिप्शन ऑफ द फिजिकोलॉजिकल मेकॅनिझम ऑफ लंग, थ्रोट, माउथ अँड नोज अँड ऑल्सो इयर्स. म्हणजे याच्यामध्ये आपले जे काय लंग्स आहे म्हणजे फुफ्फुस आहे, थोडं म्हणजे घसा आहे, तोंड आहे, नोज आहे आणि इयर आहे. त्यातून आपल्याला जे काय सेन्सेशनच्या ज्या फिलिंग्स येतात त्या सायकोलॉजिकल मेकॅनिझम आपल्याला फोनेटिक्समधून कळते. मग फोनिक्स म्हणजे काय की फोनिक्स इज द ॲप्लिकेशन ऑफ फोनेटिक्स दॅट आर्ट्स ऑफ रिडिंग. म्हणजे जे काय आर्ट आहे वाचण्याची जी काय कला आहे त्यातून फोनिक्स त्याला म्हणायचे फोनिक्स. इट इज रिलेटेड टू द स्पीच ऑफ साऊंड ॲज वेल ॲज द लेटर आर रिप्रेझेंट द साऊंड इन द रिडिंग व्होकॅब्युलरी. म्हणजे हे कशासाठी रिलेटेड आहे की जे काही साऊंड आहे आवाज आहे त्याचबरोबर लेटर म्हणजे जे काही शब्द आहे अक्षर आहे ते रिप्रेझेंट कसं करायचं आहे ते रिडिंग व्होकॅब्युलरीमध्ये फोनिक्स हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन शॉर्टकट फोनिक्स इज व्हॉट द आर्ट ऑफ रिडिंग. म्हणजे वाचण्याची जी कला आहे त्याला म्हणायचं आहे फोनिक्स. नेक्स्ट आहे मोटर फोनेटिक्स. मध्ये व्हॉट इज द मोटर फोनेटिक्स. वी कॅन स्टडी साऊंड ऑफ स्पीच फ्रॉम टू साईड्स. आपण जो काही स्टडी करतोय साऊंडचा म्हणजे आवाजाचा जो काय आपण स्टडी करतो तो दोन बाजूने करतो. एक म्हणजे फ्रॉम स्पीकर पॉईंट ऑफ व्ह्यू अँड सेकंड इज अ फ्रॉम लर्नर पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे एक ऐकणारा आहे आणि एक बोलणारा आहे. द मोटर फोनेटिक्स इज द फर्स्ट टाईप. देन त्याच्यामधला मोटर फोनेटिक्स जो आहे तो फर्स्ट टाईप आहे. The speech sound are formed by the adjustment and movement of certain muscles. The study of the adjustment and movement is called as a motor phonetics or articulatory phonetics. Then what is म्हणजे काय म्हणायचं त्यांना जो काही स्पीच साऊंड आहे बोलण्याचं जे काही आवाज आहे ती कशाची मसल्स आहे आपले जे तोंडाचे मसल्स आहे त्यांची मुवमेंट जशी होते ॲडजस्ट जसं होतं त्याला म्हणायचं मोटर फोनेटिक्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अकॉस्टिक फोनेटिक्स. देन व्हॉट इज द अकॉस्टिक फोनेटिक. In these, from the listener point of view, the study of sounds, their compositions, their relationships, articulates and carrying power is called as acoustic. म्हणजे जो काय लिस्नर म्हणजे ऐकणारा जो आहे त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी ऑफ साऊंड म्हणजे आवाजाचा जो काय आहे
स्टडी करणं म्हणजे आवाजाचा अभ्यास करणं, त्यांचं कंपोजिशन जे आहे, जे रिलेशन आहे त्यांच्यातलं जे नातं आहे ते कॅरी करणं, तो जो पॉवर आहे तो कॅरी करणं म्हणजे काय, अकॉस्टिक फोनेटिक्स. म्हणजे फोनेटिक्स मीन्स द स्टडी ऑफ अ स्पीच साऊंड अँड हाऊ दे आर प्रोड्यूस विथ द साईन यूज टू रिप्रेझेंट देम. मग फोनेटिक्स म्हणजे काय इन शॉर्टकट, की असा स्टडी म्हणजे साऊंड म्हणजे आवाजाचा असा स्टडी की त्यामध्ये तो प्रोड्यूस होतो. स्पीच म्हणजे बोलण्यामधून जो काय तयार होतो किंवा प्रोड्यूस होतो त्याला म्हणायचं आहे फोनेटिक्स. मग त्यामध्ये काय आहे, ट्रान्समिशन आहे, रिसेप्शन आहे, आर्टिक्युलेशन्स आहे, हां, आणि अजून काय म्हटले होते, रिलेशनशिप्स आहे, त्यामध्ये हे आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट इज व्हॉट इज वी हॅव टू नो दॅट इज A to Z are 26 अल्फाबेट्स ना. Then 12 are pure vowels, 8 are diphthongs and 24 are consonants. In short, phonemes are sound unit. ठीक है. The next point is how to create a phonetic awareness. A teacher should pronounce words slowly and ask the student to listen carefully. The teacher should ask the pupils to listen carefully one of the following points: stress, intonation, speed, articulations, pause, etc. After listening properly, the teacher should give opportunities for the student to imitate. The pupils must form the habit of using the organs of speech, that is lips, jaw, tongue, etc. The teacher should arrange the lesson in pronunciation exercise in rhythmic alternate should be arranged. Then what is the how to create phonetics awareness? Then in Marathi म्हणजे टीचरने काय करायचे, पहिल्यांदा जे काही साऊंड आहे ते वर्ड आहे ते प्रोनाऊन्स करायचे आणि मुलांना सांगायचं आहे ते हळूहळू लिसन म्हणजे ऐकायला लावायचं आहे. दुसरं आहे टीचरने जे काही मुलांना सांगितलं आहे ऐकायला लावलेलं आहे ते त्याच्यातून तो काही पॉईंट्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रेस आहे, इंटोनेशन, स्पीड आहे, म्हणजे जे टीचरनी सांगितलेलं आहे त्याचा स्पीड कसा आहे, त्याला सांगायचा अर्थ काय आहे, स्ट्रेस म्हणजे त्याचा जो काय चढ उतार आहे तो कसा आहे. तिसरं आहे की आफ्टर लिसनिंग प्रॉपरली, जर व्यवस्थित ऐकल्यानंतर टीचरनी काय करायला लावायचे, विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटी द्यायची, त्याच्यामधून ते जे काही ऐकलेले जे शब्द आहे ते इमिट करण्यासाठी. नंतर काय करायचं आहे, मुलांना हॅबिट लावायची आहे की जे ऑर्गन्स आहेत ते आपल्या स्पीचसाठी उपयोगी झाले पाहिजे. पुढं काय आहे की मुलांना ते जे लेसन दिलेले आहे प्रोनाऊन्सिएशनचे जे साऊंड आहे ते व्यवस्थित अरेंज करायला लावायचे. अशा प्रकारे ते फोनेटिक्स अवेअरनेस आपण मुलांमध्ये क्रिएट करू शकतो. नेक्स्ट इज अ फोनेटिक्स अवेअरनेस. फोनेटिक अवेअरनेस ॲडव्हान्टेजेस. फोनेटिक अवेअरनेस गिव्ह अस टू करेक्ट इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन. म्हणजे फोनेटिक अवेअरनेसनी काय होतं की आपल्याला इंग्लिश करेक्ट प्रोनाऊन्सिएट करता येतं किंवा बोलता येतं. ठीक आहे. नंतर काय आहे की टीचर कॅन करेक्ट इफ एनी स्टुडंट मिस प्रोनाऊन्स एनी वर्ड. टीचरने काय करायचं, एखाद्या मुलांनी जर स्टुडंटनी जर एखादा तो शब्द आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं केलं असेल तर टीचरने ते बरोबर करून सांगायचं आहे. द साऊंड सिस्टीम ऑफ अ डिफरंट लँग्वेज कॅन बी कम्पेअर बाय दिज. म्हणजे जे काही साऊंड सिस्टम आहे वेगवेगळ्या लँग्वेजमधून ते त्यांना कम्पेअर करून दाखवायचे आहे. व्हेन वी स्टडी एनी लँग्वेज इट मस्ट बी लर्न परफेक्टली. आपण कोणतीही लँग्वेज स्टडी करत असेल तर ती आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे, परफेक्ट आली पाहिजे. एनी कॉन्ट्रावर्सी रिगार्डिंग प्रोनाऊन्सिएशन कॅन बी सॉर्ट आउट बाय द स्टडी ऑफ फोनेटिक्स. म्हणजे आपल्याला जे काय असेल एखाद्या प्रोनाऊन्सिएशनबद्दल जे काही अडचणी असेल, कॉन्ट्रावर्सी असेल तर ती आपण एखाद्या स्टडीनी सॉर्ट केली पाहिजे. द स्पीच हॅबिट कॅन बी मॉडिफाईड अँड द न्यू स्पीच हॅबिट कॅन बी इस्टॅब्लिश. ठीक आहे. म्हणजे जी काय स्पीच हॅबिट आहे आपली ती आपण ती स्पीडची जी हॅबिट आहे, बोलण्याची जी पद्धत आहे ती आपण आपली मॉडिफाय केली पाहिजे किंवा इस्टॅब्लिश केली पाहिजे. म्हणजे तिच्यात आपण सुधारणा घडून आणल्या पाहिजे. वी कॅन क्युअर द स्पेसिफिक स्पीच डिफेक्ट लाईक लिप्सिंग बाय दिस. म्हणजे आपण जे काय बोलतो आहे ते आपल्या होटांनी आपण ते केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, व्यवस्थित क्युअर केलं पाहिजे. म्हणजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज अ साऊंड्स प्रोनाऊन्सिएशन अँड स्ट्रेस. देन व्हॉट इज द स्ट्रेस? They're having 3 types of stress we discuss with a next point. Then there are regarding 44 speech sound we know that the phonemes international phonetics alphabet, that IPA international phonetic alphabet. Then what is vowel? The pure vowel is I, E. That the symbol and sign is asked in paper many times. Okay, we can discuss this. और तुम्ही जे काय आहे हे जे सिम्बॉल आहे प्युअर जे सिम्बॉल दिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. त्यामध्ये एक्स नसतो. ठीक आहे.
एक्स हा सिम्बॉल नसतो बऱ्यापैकी, बाकीचे जवळपास सर्व सिम्बॉल असतात. तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, ते पेपरला विचारलेलं आहे 1 मार्कसाठी. काय कशासाठी ऑड मॅन आउट हे विचारलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज ओव्हल. देर आर 2 टाइप्स ऑफ ओव्हल. वी नो दॅट द फर्स्ट वन इज ओव्हल अँड द सेकंड वन इज consonant. There is 2 types of alphabet. We know that the first one is oval there and second is a consonant. Oval is a speech sound in English where the mouth remain open and tongue does not touch to top of the mouth and teeth. म्हणजे ओव्हल असे आहे की ज्यामध्ये आपण आपलं जे माउथ आहे ते ओपन असतं आणि जी टंग आहे ती कुठेच माउथला किंवा टीथला टच होत नाही. फॉर एक्झाम्पल AEIOU. ठीक आहे. म्हणजे आपल्या माउथमधून जी हवा आहे ती बाहेर फेकली जाते आणि ओपन असतं, ज्यामध्ये टंग कुठेही टच, कोणत्याही पार्टला माउथला किंवा टीथला टच होत नाही, त्याला म्हणायचं आहे ओव्हल. There is a no obstructions of the air passes while the producer of a sound is producing. All ovals are voice. The tongue of a lip and the jaw create different oval by making different position. म्हणजे जे काय ओव्हल्स आहे त्यात ते सर्व ओव्हल्स जे काय आहे आवाज करतात, म्हणजे व्हाईस करतात. मग जी आपली टंग आहे ती टंग आहे ती वेगवेगळ्या जॉजला, डिफरंट ओव्हल्सना, डिफरंट पोझिशनला आपली जी टंग आहे ती टच होत असते. ठीक आहे. म्हणजे डिफरंट पोझिशन आपली ती टंग ही घेत असते. ठीक आहे. नेक्स्ट इज अ डिफ्थॉंग. डिफ्थॉंग आर क्लस्टर ओव्हल. व्हॉट इज अ क्लस्टर ओव्हल? टंग डज नॉट रिमेन स्टेशनरी ॲज इन द ओव्हल. म्हणजे ओव्हलमध्ये, कोणत्याही ओव्हलमध्ये टंग जी आहे ती स्टेशनरी राहत नाही. फॉर प्रोडक्शन ऑफ द साऊंड इट मूव्स फ्रॉम वन पोझिशन टू अनदर. मग कोणतंही साऊंड प्रोड्यूस करायचा असेल, तिला कोणताही अल्फाबेट प्रोड्यूस करायचा असेल तर ती एका पोझिशनवर दुसऱ्या पोझिशनवर काय करत असते, फिरत असते. इट कॉम्बिनेशन ऑफ अ 2 ओव्हल साऊंड बट दिस मुवमेंट ऑर ग्लाइड ऑफ द टंग मस्ट ऑकर इन 1 सिलॅबल ओनली. ठीक आहे. त्यामुळं फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, इट इज अ डिफ्थॉंग. हेअर, डुईंग, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये ती टंग जी आहे ती वेगवेगळ्या पोझिशनला काय होत असते, रोटेट करत असते. पुढे आहे कन्सोनंट. व्हॉट इज द कन्सोनंट? इन अ स्पीच साऊंड in a English where there are complete or partial obstructions of the flow of air coming from the lung, the obstructions take place by speech organ. The vocal cord are vibrating for the productions of voice consonant and not vibrating for the production of voiceless consonant. म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, व्हॉइस कन्सोनंट आणि व्हॉइसलेस कन्सोनंट. मग व्हॉइस कन्सोनंट म्हणजे काय की बी, डी, जी, डी, व्ही, एस, झॅड, एम, एन. यामध्ये काय होतं की आपला जो काही व्हॉइस आहे तो आतमधून येतो लंग्सकडून. आणि व्हॉइसलेसमध्ये काय आहे की पी, टी, के, टी, एफ म्हणजे जे आहे ते स्मॉल म्हणजे छोटा आवाज येतो किंवा त्यामधून तो लंग्समधून येत नाही. मग त्याचं काय दिले आहे डेफिनेशन की कन्सोनंट म्हणजे काय की ज्यामध्ये आपला जे ओपन माउथ जे आहे ते फ्री फ्लो फ्रॉम दी एअर असतं. ठीक आहे. मग एअर जी आहे ती कमिंग फ्रॉम दी लंग्सकडून एअर येते, त्याला म्हणायचं आहे कन्सोनंट. Then various feature of English speech, we know that the stress, intonation and rhythm. There are 3 features of English speech. Then stress means the degree of force given on a syllable or word while uttering. There are 2 type of stress. स्ट्रेस म्हणजे काय, एका मार्क्सला हा क्वेश्चन विचारलेला आहे की डिग्री ऑफ फोर्स म्हणजे एखाद्या सिलॅबलला किंवा वर्डला प्रोड्यूस करण्यासाठी आपण जी काही जीभ फिरवतो आपलं किंवा मग डिग्री लावतो, फोर्स लावतो त्या शब्दाला, त्याला म्हणायचं स्ट्रेस. त्याच्यामध्ये 2 टाईप आहे, वर्ड स्ट्रेस, सेंटेन्स स्ट्रेस. स्ट्रेस इज अ फोनेमिक्स. ठीक आहे. मग वर्ड स्ट्रेस काय आहे? व्हाईल स्पीकिंग अ इंग्लिश वर्ड कन्सिस्टिंग ऑफ अ मोर दॅन 1 सिलॅबल इज गिवन स्ट्रेस. दिस इज स्ट्रेस मार्क that is I. Mark indicate a primary stress. For example, bat, basket, decision, entrance, engineer. The stress mark is at vertical bar. जो काय बार दिलेला आहे व्हर्टिकल बार त्याला म्हणायचं स्ट्रेस. ठीक आहे. मग सेंटेन्स स्ट्रेसमध्ये काय, फॉर एक्झाम्पल सरिता गोज टू कॉलेज बाय कार. मग गोज आणि टू कॉलेजच्या जो मध्ये बार दिलेला आहे व्हर्टिकल त्याला म्हणायचं स्ट्रेस. ठीक आहे. देन नॉर्मली स्ट्रेस वर्ड, नॉर्मली नॉट स्ट्रेस वर्ड. त्याच्यामध्ये दिलेलं आहे नाऊन आहे, आर्टिकल आहे, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, WH टाईप क्वेश्चन जे काय आहे त्याला म्हणायचं आहे नॉर्मली स्ट्रेस वर्ड. आणि आर्टिक्युलर प्रिपोजिशन कंजक्शन जे आहे त्याला म्हणायचं आहे नॉर्मली नॉट स्ट्रेस वर्ड. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज
intonation. Then intonation, what? Rising intonation, falling intonation and rising falling intonation. There are 3 types of intonation. म्हणजे काय? रायझिंग म्हणजे चढता इंटोनेशन, चढता आवाज, उतरता आवाज, चढता उतरता आवाज, याला म्हणायचे 3 टाइप्स ऑफ इंटोनेशन, राईज अँड फॉल इंटोनेशन. दॅट इज आस्क मेनी टाईम इन एक्झाम्पल. मग त्याचं काय आहे? रिधम दिलेलं आहे पुढे की जनरली रिधम अँड स्ट्रेस आर टफ सिमिलर वर्ड. थॉट सिमिलर वर्ड म्हणजे जनरली काय दिलं आहे? रिदम आणि स्ट्रेस जे आहे सारखेच वर्ड असतात. देर इज अ स्ट्रेस टाईम रिदम इन इंग्लिश इक्वल अमाऊंट ऑफ टाईम पास ऑर इफास बिटवीन वन स्ट्रेस सिलॅबल अँड नेक्स्ट नो मॅटर हाऊ मेनी ऑर हाऊ फ्यू अनस्ट्रेस सिलॅबल्स कम ऑर ऑकर इन बिटवीन. ओके, ठीक आहे. विच सिलॅबल्स ऑर सिलॅबल्स इन इंग्लिश वर्ड मस्ट बी स्ट्रेस इज a matter of study. Any good dictionary of English given us to information. Stress syllables take more times to say that the unstressed syllable. Stress syllables appears as nearly as possible in regularly interval of time. A sort of rhythm is created by this and sentence when it is आस्क. ठीक आहे, तसं डिफरन्स त्यांनी दिलेला आहे. मग टीचर इज अ मॉडेल बिफोर द स्टुडंट द स्टुडंट ट्राय टू इमिटेट द टीचर स्पोकन इंग्लिश सो दॅट द टीचर मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट दिस व्हाईल टीचिंग. प्रॉपर लिसनिंग इज रिअली द बेस ऑफ अ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन अँड द प्रॉपर लर्निंग ऑफ इंग्लिश. ठीक आहे, मग टीचरने काय करायचं आहे? इंटोनेशन, स्ट्रेस आणि रिदम जो आहे त्यातला डिफरन्स समजून घ्यायचा आहे आणि त्याचा उच्चार जो आहे तो प्रॉपर करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा आपला सेकंड चॅप्टर होता, फोनिक्स अँड फोनेमिक्स अवेअरनेस इन इंग्लिश. आय नो दॅट आय डोंट एबल टू or don't capable for teaching that English subject because my English is very bad. I don't said like very bad, but not much than good or not much than bad. Okay, so I thought that we have to able or we have to understood that this chapter. सो अशा प्रकारे आपला हा दुसरा चॅप्टर संपलेला आहे. आय थिंक तुम्हाला समजलेला असेल किंवा नसेलही तरी तुम्ही थोडंसं समजून घ्यायचं आहे, कारण इंग्लिशचे F6 आणि F4 जो आहे तो भरपूर ठिकाणी भरपूर टीचर्सने यूट्यूबवर एक्सप्लेन केलेला आहे. तरीही मी ट्राय केलं आहे की माझ्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं, कारण मीही अशाच पद्धतीने समजून अभ्यास करत असते इंग्लिशचा F6चा आणि F4चा. सो अशा प्रकारे आपला सेकंड चॅप्टर संपलेला आहे. थर्ड मी लवकरच घेईल आणि F6 F4सुद्धा मी लवकरच घेणार आहे. त्यानंतर F6 मी लवकरच घेणार आहे. त्यानंतर आपला F8 जो आहे तो हाफ झालेला आहे, हाफ बाकी आहे. 2 चॅप्टर झालेले आहे, बाकीचे मी नंतर कवर करते आणि बऱ्यापैकी सर्वच विषयाचे जवळपास आता आलेले आहे. F7 बाकी आहे, ठीक आहे, आणि F6 हा बाकी आहे. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन त्यामध्येही मी बऱ्याच सारे जे सब्जेक्ट आहे ते कवर केलेले आहे आणि काही डायरेक्ट एक्सप्लेनेशन देऊन किंवा डायरेक्ट पहिल्या फर्स्ट पेजपासून लास्टपर्यंत मी कवर केलेले आहे. आणि राहिलेले फक्त 2-3 सब्जेक्ट आहे. आणि भरपूर जण मला कमेंट्समध्ये विचारतात की इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन द्या, या सब्जेक्टची द्या मॅडम, त्या सब्जेक्टची द्या. तर मी सांगते त्यांना की बऱ्यापैकी मी सर्वच सब्जेक्टचे एक्सप्लेनेशन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेलं आहे. ज्या पेजवर जो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे त्याचं क्वेश्चन आणि एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मी कवर करते आहे. नेक्स्ट आपल्याला सेकंड इयर D.Edचे पण खूप लवकरच मी स्टार्ट करणार आहे. फर्स्ट इयरचे पेपर झाले की लगेच सेकंड इयर मी टीच करायला स्टार्ट करणार आहे. तर मीही तुमच्यासारखे एक मिडल क्लास मुलगी आहे, जास्त हायफाय नाही आहे आणि जास्त गरीबही नाही आहे, मिडल क्लास आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा. आणि मला माहिती आहे की माझी इंग्लिश इतकी काही खास नाही आहे आणि इतकी काही खराबही नाही आहे की जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलेलं नसेल, कारण मीही अशाच प्रकारे अभ्यास करते आणि मला समजतो आहे म्हटल्यावर आय थिंक सो तुम्हालाही समजेल. तर इंग्लिशचे तसे भरपूर म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल असतील, ते तुम्ही बघू शकतात, बिनधास्त बघू शकतात. आणि जर आवडत नसेल इंग्लिशचं टीचिंग किंवा कोणताही सब्जेक्टचं तर तुम्ही कमेंटमध्येही सांगू शकता डायरेक्ट, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. काही घाबरायचं नाही आहे की तुम्हाला जे काही समजत नसेल किंवा कळत नसेल किंवा आवडत नसेल, टीचिंग आवडत नसेल, काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. तर अशा प्रकारे मी ट्राय करते की माझं बेस्ट देण्याचं जे काय ट्राय करते आहे. ठीक आहे, तुमचा सपोर्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि सेकंड इयर झाल्यानंतर मी B.Edचाही सिलेबस घेणार आहे, स्टार्ट करणार आहे. कुठून तरी
बुक्स आणून मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहे, कारण हिंदी BEd आहे, हिंदी DEd पण आहे आणि इंग्लिशमध्येही तुम्हाला भरपूर यूट्यूबवर भेटणार आहे, पण मराठीमध्ये इतकं काही भेटणार नाही आहे. तर मित्रांनो, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जितकं सपोर्ट कराल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल, तितकं जास्त मी तुम्हाला शिकू शकते किंवा माझं जे काही मला येतं ते ज्ञान मी तुम्हाला देऊ शकते. आपण बघितलं आहे की जे जे ठाये ते इतरांना सांगावे, म्हणजे मला जे येतं, मीही तुमच्यासारखी स्टुडंट आहे, परंतु मला जे येतं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते आहे. मीही तुमच्याबरोबरच DEdचे पेपर देत आहे, ठीक आहे. तर तुम्हीही मला समजून घ्यावा अशी मी अपेक्षा करते. आणि आपला जो काही फर्स्ट व्हिडिओ होता, वाढ विकास व विकासाचे विविध दृष्टिकोन F1चा, त्याला 1K व्ह्यूज पूर्ण झालेले आहे, म्हणजे 1000 व्ह्यूज पूर्ण झालेले आहे. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. मी तुमच्या खूप 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 आभारी आहे तुमचा, कारण तुमच्यामुळेच ते 1K व्ह्यूज हे पूर्ण झालेले आहे. असा सपोर्ट राहू द्या आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय, टेक केअर.